तर आज आपण एका अशा कंट्रीला व्हिजिट देणार आहोत जो जगातला सगळ्यात श्रीमंत देश आहे आणि तिथलं पब्लिक ट्रान्सपोर्ट पूर्णपणे फ्री आहे. तर ते कदाचित तुम्ही ओळखलंच असेल, तर पाहूयात. तर हा जो देश आहे तो बेल्जियम कंट्रीच्या बॉर्डरवरच आहे, बेल्जियमच्या जवळच आहे. 2 ते 2.5 तास तुम्हाला इथे येण्यासाठी लागतात. आणि सुरुवातीला जेव्हा आम्ही इथे फिरायचो तेव्हा मला खूप आश्चर्य वाटायचं की 2 ते 3 तासात इथे देश बदलले जातात, जे आपल्या इथे बिलकुल शक्य नाही आहे. आपण 2-3 तासात जास्तीत जास्त आपल्या देशात जिल्हे बदलू शकतो, कारण आपला देश खूप मोठा आहे. तर इथले देश म्हणजे आपले सिटीप्रमाणे आपण म्हणूयात. तर आता आपण येऊन पोचलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनला आणि आपण फ्लिक्स बसने आलेलो आहोत, त्यामुळे आपल्याला जवळजवळ 3.5 तास इथे येण्यासाठी लागले. तर आता आपण पब्लिक ट्रान्सपोर्टचा आनंद घेऊयात. आणि आता आपण येऊन बसलेलो आहोत लक्झमबर्गच्या पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये, लक्झमबर्गच्या बसमध्ये. जसं की तुम्हाला माहिती आहे, लक्झमबर्ग हा जगातला असा एकमेव देश आहे जिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट सगळ्यांसाठी पूर्णपणे फ्री आहे. आणि ही जी फ्री पब्लिक ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे ती 2020पासून इथल्या गव्हर्नमेंटनी सुरू केलेली आहे आणि ती फक्त इथल्या रहिवाशांसाठीच नाही, तर जे बाहेरून येणारे टुरिस्ट आहेत त्यांच्यासाठीही आहे. तर आता आपण सिटीचा टूर घेऊयात. तर आम्ही पहिलं गेलो सिटी स्क्वेअरला. इथल्या प्रत्येक सिटीची ही रचना जवळजवळ कॉमनच असते. जिथे एक चर्च असतं, समोर असा मोकळा स्पेस असतो, त्याला स्क्वेअर असं म्हटलं जातं, आणि बाजूला कॅफेटेरिया असतो किंवा रेस्टॉरंट्स असतात. तर आम्ही ज्या दिवशी आलो होतो त्या दिवशी इथे फ्ली मार्केट किंवा ब्रोकॉन्ते मार्केट होतं, ज्यामध्ये काय असतं, इथे प्राचीन काळच्या किंवा खूप अँटिक गोष्टी असतात ज्या विकण्यासाठी ठेवल्या जातात आणि ह्या खरंच खूप बघण्यासारख्या आहेत. ह्या लोकांना या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट आहेत. तुम्ही इथे पाहू शकता आपले छोटेसे गणपती बाप्पा पण आहेत, जे पूर्णपणे दगडाचे बनलेले आहेत. बौद्धांची मूर्ती किंवा प्राचीन ज्या गोष्टी आहेत त्या इथे विकण्यासाठी आहेत. आणि फक्त फ्रेंचच नाहीत, तर जॅपनीज, कोरियन, चायनीज त्यांच्या ट्रॅडिशनमध्ये ज्या कुठल्या अँटिक गोष्टी आहेत त्या तुम्ही इथे विकत घेऊ शकतात. पेंटिंग्स असतात, कटलरी असते, खूप साऱ्या गोष्टी तुम्ही इथे विकत घेऊ शकता. तर हा होता या सिटीचा, या मार्केटचा एक छोटासा लुक तुम्ही इथे पाहू शकता. आणि माझे आवडते लॉरेन अँड हार्डी इथे विकण्यासाठी होते. तर हे अशा प्रकारचे सेकंड हँड मार्केट इथे बऱ्याचदा तुम्हाला पाहायला मिळतील. मोस्टली समरमध्ये हे सेकंड हँड मार्केट्स असतात, जेणेकरून लोक खरेदीसाठी येतील आणि सोशली ॲक्टिव्ह राहतील, हा त्यामागचा मुद्दा. आणि सेकंड हँड जरी असलं हे मार्केट, तरी इथल्या वस्तू बऱ्यापैकी चांगल्या असतात आणि तुम्हाला पूर्णपणे कमी किमतीत ह्या वस्तू विकत घेता येतील. तर ब्रसेल्समध्येही मी 1-2 ठिकाणी अशा प्रकारचे मार्केट्स पाहिलेले आहेत. तर ह्या अशा प्रकारच्या मार्केट्समधून तुम्ही स्टडी फर्निचर किंवा सोफा सेट किंवा मोठ्या मोठ्या ज्या घरातल्या वस्तू असतात त्या अर्ध्या किमतीत विकत घेऊ शकता आणि ते चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला मिळू शकतात. जर तुम्ही बाहेरच्या देशातील असाल तर तुम्हाला इथे घेणं परवडेल असा मी सल्ला देऊ शकेन. तर त्यानंतर एक विचित्र गोष्ट मी इथे पाहिली. तर हे पाहू शकता तुम्ही, प्राण्यांचे शिंग जे इथे विकण्यासाठी होते ॲज अ अँटिक म्हणून. इथल्या घरांमध्ये बऱ्याचदा तुम्हाला ह्या गोष्टी पाहायला मिळतील. तर आता हे मार्केट फिरून झाल्यानंतर त्याच्या शेजारीच एक भाजी मार्केट होतं, तेही आम्ही एक्सप्लोर केलं. तर आता जाऊयात तिकडे. तर ऑक्टोबर महिन्यापासून इथे सणांना सुरुवात होते. जसं की त्यांचा पहिला सण येतो हॅलोवीन. तर बाजारपेठा ह्या अशा भोपळ्यांनी फुलतात. कलरफुल भोपळे इथे असतात. तर आता आपण जसं जसं सिटी एक्सप्लोर करणार आहोत तसं तसं बाकीच्या गोष्टींची माहिती घेऊयात. तर ह्या कंट्रीची पॉप्युलेशन जवळजवळ 6 ते 7 लाख एवढीच आहे. तर ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. फक्त 6-7 लाख लोकसंख्या असणारा हा पूर्ण देश आहे. ह्या देशाची स्थापना 1815 साली झाली आणि युरोपचं जे मेन कोर्ट ऑफ जस्टिस आहे ते इथे आहे लक्झमबर्गमध्ये. मेन जे आपण सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट असं म्हणू शकतो आपल्या भाषेत, तर ते इथे आहे. तर सिटी स्क्वेअरचा फेरफटका मारून झाल्यानंतर आम्ही पुढे गेलो एक रिलिजियस आणि कल्चरल सिम्बॉल म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कॅथेड्रलला व्हिजिट करण्यासाठी. हे जे कॅथेड्रल आहे, हे जे चर्च आहे, ते खूप जुनं आहे. मोस्ट ऑफ द टुरिस्ट जेव्हा इथे येतात तेव्हा या चर्चला भेट देतातच. जर तुम्ही येणार असाल तर तुमच्या लिस्टमध्ये याला इन्क्लूड करा. खूप सुंदर असं चर्च आहे ज्याचं नाव आहे कॅथेड्रल ऑफ नोत्र डॅम ऑफ लक्झमबर्ग किंवा कॅथेड्रल ऑफ आवर लेडी ऑफ लक्झमबर्ग असं या चर्चचं नाव आहे.
तुम्ही जर बार्सिलोनाचा लॉग पाहिला असेल तर त्यामध्येही असंच चर्च होतं, जिथे अशा रंगीबेरंगी काचा होत्या आणि त्यावर चित्र असतात आणि त्या चित्रांमागे एक गोष्ट असते, जेणेकरून तुम्ही हे कशासाठी महत्त्वाचं आहे किंवा ह्या चर्चची काय पूर्वसंकल्पना आहे किंवा काय पूर्व इतिहास आहे हे तुम्हाला कळेल. तर त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि आम्हाला एक कॅम्प दिसला आणि सहज एक धावती भेट द्यावी म्हणून आम्ही आत गेलो. तर हा कॅम्प स्पेशली अल्झायमरचे जे पेशंट्स असतात त्यांच्यासाठी होता. तर ही लोकं मेंटल हेल्थची किती काळजी घेतात हे तुम्हाला यातून दिसेल. आणि पेटपूजेची वेळ झाल्यानंतर आम्ही सहज एका बेकरीत गेलो आणि हे सुंदर पदार्थ आम्हाला तिथे दिसले. तर त्यामध्ये सँडविचेस होते, क्रॉसंट होतं, बऱ्याच साऱ्या गोष्टी होत्या. पण हार्डकोर व्हेजिटेरियन असल्यामुळे आम्हाला थोडंसं बघून इथे पदार्थ खावे लागतात. पुढे आम्ही गेलो गोल्डन लेडीचा स्टॅच्यू बघण्यासाठी, ज्याला गेरा फ्रा असंही म्हणतात. यामागे अशी माहिती आहे की पहिल्या महायुद्धात आणि कोरियन महायुद्धात जे व्हॉलंटियर्स किंवा जे सोल्जर्स शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ हा स्टॅच्यू उभारण्यात आलेला आहे, त्यांची आठवण राहावी म्हणून. आणि इथे समोरच तुम्हाला एक ब्रिज दिसेल, जो इथला सगळ्यात फेमस ब्रिज आहे आणि त्याच्यावरून ट्रॅम जाते. हे दृश्य खरंच खूप पाहण्यासारखं आहे, तर ते तुम्हाला मी पुढे दाखवेलच. तर हा आहे तो सुंदर असा ब्रिज. तर हा जो ब्रिज आहे तो खूप जुना असा ब्रिज आहे आणि याची खासियत अशी आहे की इथून ट्रॅमही जाते, इथून कार्सही पास होतात आणि ब्रिजच्या खाली जर तुम्ही पाहिलं तर तिथून चालण्यासाठीही तुम्हाला रस्ता आहे. तर वेगवेगळे मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशनसाठी हा ब्रिज फेमस आहे आणि खूप जुना आहे. तर इथे आलात तर सोव्हेनियर घ्यायला अजिबात विसरू नका. आम्ही प्रत्येक कंट्रीत जातो तसं इतरांप्रमाणे सोव्हेनियर घेतो आणि एक आठवण राहावी म्हणून. तर आता आपण जाऊयात पुढच्या चर्चकडे. आणि ही जाता जाता एक मला अँटिक आपल्याला जुन्या पिक्चरमध्ये जशी बस दिसते तशी दिसली. तर अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट, ही जी आपल्या आजूबाजूला चालणारी लोकं आहेत ही सगळी बिलेनियर आहेत, कारण हा देशच श्रीमंत देशांमधला एक देश आहे. तर आपण एका पुढच्या इंटरेस्टिंग गोष्टीकडे वळणार आहोत आणि ती इंटरेस्टिंग गोष्ट आहे इथल्या राजांचा महल, ज्याला ग्रँड ड्युकल पॅलेस असं म्हटलं जातं. हा लक्झमबर्गचा एक मानाचा तुरा आहे असं म्हणता येईल आणि बेस्ट आयकॉनिक स्पॉट आहे, कारण हा जितका ॲन्सियंट आहे तितकाच मॉडर्न आर्किटेक्टनी त्याला वसवण्यात आलेला आहे. तुम्ही इथे 2 बिल्डिंग्स पाहू शकता ज्या लिटरली काचेच्या ब्रिजने एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत इझी कनेक्टिव्हिटीसाठी. आणि इथे आल्यावर मला थोडीशी वाघा बॉर्डरची आठवण आली, कारण आपल्या इथे जसं वाघा बॉर्डरवर परेड होते तसेच इथले जे रॉयल गार्ड्स आहेत, म्हणजे तुम्ही इथे पाहू शकता ही लेडी गार्ड आहे, त्यांचीही परेड होत असते आणि त्यांच्या पोझिशन्स चेंज होत असतात. ती ही पोझिशन चेंज होतानाची पद्धत आहे ती बघण्यासारखी आहे. अनफॉर्च्युनेटली तो व्हिडिओ मला शूट नाही करता आला, पण तुम्हाला जर संधी मिळाली तर नक्की पहा. त्यांचे एक स्पेसिफिक टाईम असतात जेव्हा गार्ड्सची ड्युटी चेंज होते आणि ते खूप पाहण्यासारखं आहे. तर आता आम्ही थोडंसं जेवणासाठी थांबलेलो आहोत आणि अर्थात आम्ही आमच्यावर आणलेलं आहे जेवण, पण इथले पार्क खरंच खूप छान असतात. तुम्ही इथे बसून जेवू शकता. इथे आणि दिवसभर फिरूनही कुठेही आम्हाला थकवा जाणवला नाही, कारण ही सिटीच इतकी सुंदर आहे. खरंच इथला फीलच वेगळा आहे. सगळीकडे कोबाल्ट स्ट्रीट आहेत. कोबाल्ट स्ट्रीट म्हणजे जे विटांनी बनलेले रस्ते असतात त्यांना कोबाल्ट स्ट्रीट म्हणतात. युरोपमधल्या बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हे कोबाल्ट स्ट्रीट पाहायला मिळतील. आणि ही आहे युरोपची सगळ्यात सुंदर गॅलरी. आणि ही छोटीशी ट्रेन पाहून तुम्हालाही माझ्यासारखी माथेरानची आठवण आली असेल असं मला वाटतं. कधी कधी अनपेक्षित गोष्टी घडतात, त्यामधलीच ही एक गोष्ट. मला त्या मगाशी पाहिलेल्या टॉय ट्रेनमध्ये बसायची खूप इच्छा होती, पण आमच्या ह्यांना त्या टॉय ट्रेनमध्ये बसायचं नव्हतं आणि वेळ कमी असल्यामुळे आम्ही विचार करत होतो बसायचं की नाही. आणि फायनली मी त्या ट्रेनमध्ये एकटीनेच प्रवास केला. मी एकटीच राईड घ्यायला गेली आणि लिटरली फ्री ऑफ कॉस्ट चार्ज केलं मला त्यांनी, बिकॉज आय वॉज द लास्ट पॅसेंजर. तर त्या टॉय ट्रेनमध्ये बसल्यावर आनंद द्विगुणित झाला असं मला म्हणता येईल. जिथे तुम्हाला ते ॲन्सियंट कल्चर दाखवतात, इथली हिस्ट्री सांगतात, इथे मिलिटरी कॅम्प कसा होता, मिलिटरी बेस कसा होता, या सगळ्या गोष्टी ते तुम्हाला दाखवतात. आणि ह्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्या तुम्ही माझ्या मागे जे पाहू शकतात त्या सिमेट्रिकल नाही आहेत, पण तरीही इतका सुंदर व्ह्यू आहे. आणि मधून जाणारा कॅनल तर त्याची शोभा अजूनच वाढवतो असं मला सांगता येईल. तर इथे राहणारी जी लोकं आहेत त्यामध्ये 50% जी पॉप्युलेशन आहे ती
फॉरेनर आहे, म्हणजे बाहेरून इथे वास्तवास आलेले लोक आहेत. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथे राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मिनिमम 4 ते 5 लँग्वेजेस येतात, ज्यामध्ये लक्झमबर्गिश आहे, फ्रेंच आहे, इंग्लिश आहे, डच आहे आणि पोर्तुगाल पण ती बऱ्याच प्रमाणात इथली लोकं ही भाषा बोलतात. आणि इथे रेडिओचं आणि टी व्हीचं एक मोठं स्टेशन्स आहे, ज्याला RTL ग्रुप नावानं ओळखलं जातं आणि हे युरोपमधलं सगळ्यात मोठं सेंटर आहे रेडिओचं. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथली हायेस्ट सॅलरी अराउंड 1 CR आहे, म्हणजे एक माणूस 8 ते 9 लाख पर मंथ इथे कमवतो. मला माहिती आहे तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल माझ्यासारखाच, पण 8-9 लाख म्हटलं तरीही तिथले खर्चही तसे आहेत आणि एक्सपेन्सिव्ह कंट्री आहे आणि त्यांच्या अर्ध्याहून अधिक रक्कम ही टॅक्समध्ये कट केली जाते. पण मिनिमम वेज जे आहे ते 1 CRच्या अराउंड आहे. ह्याच्यात कदाचित व्हेरिएशन्स असू शकतं. तर आता तुम्हीही माझ्यासारखा ह्या टॉय ट्रेनमधून बाहेरच्या व्ह्यूचा आनंद घ्यावा असं मला वाटतं. भेटूया थोड्याच वेळात. चला तर मग आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अशा ठिकाणी जिथून तुम्हाला पूर्ण लक्झमबर्ग सिटी एका काचेच्या पेटीतनं दिसेल. आणि ही आहे ती लिफ्ट जिथून तुम्हाला पॅनोरॉमिक व्ह्यू दिसेल लक्झमबर्ग सिटीचा. आणि त्यासाठीचा एक मिनी व्लॉग आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा. आणि जाताना आम्हाला एक बँक दिसली, इथली सेंट्रल बँक. बिल्डिंग पाहून अक्षरशः आधी असं वाटलं की ते एखादं हॉटेल असावं किंवा पॅलेसचा काही भाग, पण ती बँक होती, एका जुन्या बिल्डिंगमध्ये असलेली बँक. तर ही आहे ती लिफ्ट जिथून तुम्ही पूर्ण लक्झमबर्ग एका काचेच्या पेटीतनं पाहू शकता. तर हा व्ह्यू खूप बघण्यासारखा आहे आणि हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर इथे बँक सेक्टर, IT सेक्टर हे जसे मोठ्या प्रमाणात आहे, तसंच इथे एक कंपनी आहे आर्सेलर नावाची, जी जगातली दुसरी स्टील प्रोड्युसिंग कंपनी आहे. तर ही जी कंपनी आहे ती तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. तिला टेक ओव्हर अशा माणसांनी केलं आहे जे एक इंडियन आहेत, ज्यांचं नाव आहे लक्ष्मी मित्तल, आणि म्हणून आता ती आर्सेलर मित्तल नावाने ओळखले जाते. तर ही एक भारतीय म्हणून आपल्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की एवढ्या श्रीमंत देशाच्या इकॉनॉमीमध्ये आपल्या एका भारतीय व्यक्तीचाही हातभार आहे. तर ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. तर आता आपण वळणार आहोत परतीच्या प्रवासाकडे. आणि मला सगळ्यात जास्त आवडणारी लक्झमबर्गमधली गोष्ट म्हणजे इथल्या कलरफुल ट्रॅम. त्या नागमोडी चालताना इतक्या सुंदर दिसतात. त्याचाही मिनी व्लॉग आपण पोस्ट केलेला आहे. तर भेटूयात असंच काहीसं इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन पुढच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.